श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वामींची सेवा आपण सर्वच जण करत असतो. ही सेवा करत असताना आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी तर पडत नाही ना, असा प्रश्न आपल्याला बरेचदा होत असतो. यासोबतच स्वामींची सेवा करताना आपण आणखी काय करू शकतो याबद्दलही खूप जणांना प्रश्न असतात. स्वामींची सेवा करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे पारायण देखील करत असतो. या सर्व पारायणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पारायण असतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत. स्वामी चरित्र लीलामृत आपल्याला जर वाचणं शक्य झालं नाही तर अशा वेळी आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचं वाचन जरी केलं तरीही आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होत असते. मात्र हे सर्व करत असताना योग्य नियमांचं आपल्याला बंधन राहतं. या नियमांचं आपण काटेकोरपणे जर पालन केलं तर आपल्याला स्वामी नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपाशीर्वाद देत असतात. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचं सारामृत वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे याची माहिती घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्याला आता थोडेच दिवस बाकी आहेत, मग त्याची तयारी आपण अगोदरच करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांची सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं पारायण कसं करायचं, त्यापासून काय फलप्राप्ती होणार आहे, त्यासाठी आपल्याला काय नियम असणार आहेत आणि स्त्रियांना काही समस्या असतात त्यांची देखील उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पारायण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे हे आपल्याला कधी करायचं असतं ते, यासाठीची योग्य वेळ काय असणार आहे ते. श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काहीही वेळेचं बंधन नाही. आपल्याला पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. आता तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे, त्यामुळं या मार्गशीर्ष महिन्यातल्या सोमवारी, गुरुवारी तुम्ही अवश्य श्री स्वामी समर्थ सारामृताचं पाठ करू शकता. दशमी, एकादशी, द्वादशी तिथी या तिथींना देखील आपल्याला 3 दिवसाचं पारायण करता येऊ शकतं. तुम्हाला जर शक्यच झालं तर तुम्ही एका बैठकीत देखील संपूर्ण पोथीचं वाचन करू शकता आणि यासोबतच तुम्ही या पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणं देखील करू शकता. यासोबतच आणखीन एक पर्याय म्हणजे तुम्ही यातला रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीनं तुमच्या सवडीनुसार हे जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायानुसार तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृताचा पाठ करू शकता किंवा पारायण करू शकता. पारायणाची वेळ तुम्हाला सकाळी स्नान केल्यानंतर आणि तुमची जी नित्याची देवपूजा आहे ती केल्यानंतर, पण तुमचं भोजन करण्याच्या अगोदर तुम्हाला हे पारायण करायचं आहे. पारायणाचा पाठ केल्यानंतरच तुम्हाला भोजन घ्यायचं असतं. आता यानंतर आपण पारायणाची पद्धत जाणून घेऊया. सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा हे पारायण करणार आहात तेव्हा तुम्हाला जे निश्चित ठरलं असेल तुमचं पारायण करण्याची वेळ, तर तुम्हाला हे पारायण तुम्ही समजा सोमवारी, गुरुवारी करणार असाल किंवा तुम्ही जर याचे 3, 5, 7 किंवा 11 असे जर पारायण करणार असाल तर ह्या प्रत्येक वेळी तुम्हाला अगोदर वेळ निश्चित ठरवून घ्यायची आहे. जर तुम्ही हे पारायण सकाळी उठल्यानंतर स्नानादी सर्व गोष्टी उरकल्यानंतर करणार असाल तर प्रत्येक दिवशीचं जे वाचन आहे ते देखील त्या ठरलेल्या वेळेतच करायला हवं. त्याशिवाय आपल्याला त्याची फलप्राप्ती होण्यास मदत होणार नाही. त्यामुळं एक वेळ अवश्य ठरवून घ्या. मग ती वेळ तुमच्या सवडीनुसार तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी कधीही करू शकता. मात्र रोजचं जे पारायण असणार आहे ते त्या ठरलेल्या वेळेतच व्हायला हवं. वेळ निश्चित झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्ही स्नानादी उरकून स्वच्छ वस्त्र नेसलेली असावीत. जर तुम्ही सायंकाळची वेळ जर पारायणासाठी ठरलेली असेल तर तेव्हा देखील तुम्हाला सायंकाळच्या वेळी स्नानादी सर्व गोष्टी उरकून पुन्हा एकदा तुम्हाला हे पारायण करायचं असतं. तुमच्या मस्तकी गंध लावून आपल्याला नित्याची देवपूजा करायची आणि त्यानंतर कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचं स्मरण करून वडीलधाऱ्यांना वंदन करून आपल्याला ह्या पारायणाची सुरुवात करायची असते. मैत्रिणींनो, जेव्हा आपण पारायण सुरू करतो तेव्हा त्या पारायणाची फलप्राप्ती ही सगळ्यात महत्त्वाचं पारायण सुरू करण्याच्या अगोदर घेणाऱ्या संकल्पावरती अवलंबून असते. तुम्ही संकल्प घेता याचा अर्थ तो पारायण आपल्याला काहीही करून पूर्ण करायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला उजव्या तळहातावरती पळीभर पाणी घेऊन आपलं नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करत असतो ते बोलायचं असतं. पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून आपल्याला श्रींची प्रार्थना करून ते कामनामध्ये सोडायचं असतं.
हे पाणी नंतर आपल्याला तुळशीमध्ये टाकायचं असतं. ते इतरत्र कुठेही फेकून देऊ नका. यासाठी आपल्याला काय तयारी करायची असते किंवा पारायणाची व्यवस्था कशी असावी ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्याला चौरंगावरती एक उत्तम वस्त्र अंथरून ठेवायचं आहे, जे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं असेल तर उत्तम. हे नवीन आणि स्वच्छ असावं. त्यावरती आपल्याला श्री स्वामींची तसबीर किंवा मूर्ती ठेवायची असते. चौरंगासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि समया लावायच्या आहेत. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांची पंचोपचारांनी श्रींची पूजा करायची असते. गंधाक्षता आणि पुष्प वाहून आपल्याला पोथीची देखील यावेळी पूजा करावी लागते. आता सुरुवातीला आपण जेव्हा संकल्प घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला आसनावरती बसून श्रींचं नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यामधील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करायचं असतं. आपल्याला यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असायला हवं. चित्त प्रसन्न असायला हवं आणि वाचन चाललं असताना आपल्याला साजूक तुपाचा अखंड दिवा तेवत राहायला हवा. ह्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. पारायण करत असताना तुम्ही ज्या काही पद्धतीने ते पारायण करायचं ठरवलं आहे त्याची पूर्तता झाल्याशिवाय तुम्हाला आसन सोडायचं नसतं. म्हणजे तुम्ही जर रोज एक पोथी पारायणामधील एक अध्याय वाचणार असाल तर तेवढा एक अध्याय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जागचं हलायचं नाही आणि इतर कोणाशी देखील तुम्हाला बोलायचं नसतं. अशा प्रकारे तुम्ही जे काही संकल्प घेऊन पारायण करणार आहात तशा पद्धतीनं वाचन झाल्यानंतरच मग आपल्याला आसन हलवायचं असतं. सर्वात अगोदर आपण संकल्प घेणार आहोत आणि तो संकल्प घेतल्यानंतर आपल्याला स्वामींचा 108 वेळा मंत्रजाप करायचा असतो. तो तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणून करू शकता. यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्राचं पठण देखील एकदा करायचं असतं आणि श्री स्वामी स्तवन याचं देखील तुम्हाला एकदा वाचन करून मग तुमच्या अध्याय वाचनाला सुरुवात करायची असते. तुम्ही रोज जेव्हा तुम्ही हे अध्याय वाचणार असाल किंवा हे पारायण करतानाच्या सुरुवातीला प्रत्येक दिवशी तुम्हाला याचं वाचन केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अध्यायांचे पठण करायला सुरुवात करायची आहे. वाचन झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुलं वाहायची आहे. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करायचं असतं. नैवेद्य दाखवून आणि सर्वांना प्रसाद घ्यायचा आहे. यावेळी तुम्ही गणपतीची आरती, स्वामींची आरती देखील करू शकता आणि त्यानंतर त्या दिवसाची आपल्याला सांगता किंवा अध्यायाचा शेवट करायचा असतो. पारायण आपलं पूर्ण जेव्हा होईल त्यावेळी शेवटच्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणांना किंवा ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा असतो. तुम्हाला जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही 7 कुमारिका, 5 कुमारिका अशा देखील जेवणासाठी बोलवू शकता किंवा एक सवाष्ण स्त्री देखील तुम्ही पारायणाच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी जेवायला घालू शकता किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना देखील तुम्ही संतुष्ट करू शकता. तर अशा पद्धतीने अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपल्याला स्वामींची सेवा करायची ही संधी मिळत असते. स्वामींची सेवा करत असताना बाकी कोणत्याही अन्य गोष्टींपेक्षा या सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी जरी तुम्ही पालन केल्या तरी तुम्हाला पारायणाची फलप्राप्ती ही लवकरात लवकर होत असते. पारायणासाठी आपल्याला काही आवश्यक नियम असणं गरजेचं असतं जे तुम्हाला पाळणं अतिशय गरजेचं आहे. ते तुम्हाला थोडक्यात मी आणखीन एकदा सांगते जेणेकरून तुम्हाला हे पारायण करणं सोपं जाईल. शक्यतो तुम्ही पारायणाची सकाळचीच वेळ निवडा. सकाळी स्नानादी सर्व गोष्टी किंवा नित्यदेव पूजा केल्यानंतर भोजनापूर्वी हे पारायण करायचं हा तुमचा पहिला महत्त्वाचा नियम. दुसरा म्हणजे तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तिसरा नियम म्हणजे कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि स्वामींचं स्मरण करून आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची. आसनावरती श्रींचं नाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना साजूक तुपाचा अखंड दीप तेवत असायला हवा. स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुलं, उदबत्ती, धूप ओवाळून वंदन करूनच आपल्याला ह्याचं पारायण करायचं असतं आणि नैवेद्य आणि स्वामींना प्रसाद देखील दाखवायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचे एक विशेष नियम आहे ते म्हणजे वाचन करत असताना तुम्हाला मन एकाग्र ठेवायचं आहे. बाकी इतर कोणत्याही विचारांना आपल्या मनाजवळ भटकून देखील द्यायचं नाही. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करून आपल्याला वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करूनच आपल्याला हे पठण करायचं असतं. पारायण करताना आपण भक्तिभावानं आणि पूर्ण श्रद्धेनं ते करायचं आहे. यावेळी आपल्याला पारायण करताना सदाचारानं राहून ब्रह्मचर्य पाळायचं आहे. वादविवाद, भांडणतंटे टाळायचे आहेत. अन्यथा तुमच्या पारायण करण्याला काहीच अर्थ उरत नाही. पारायण करताना स्त्रियांना बरेच प्रश्न पडलेले असतात की स्त्रियांनी पारायण करताना विशेष काय काळजी घ्यायला हवी.
कारण की मासिक पाळीच्या काळामध्ये आपल्याला हे पारायण करायला जर आलं तर मग काय करायचं, असे बरेच संभ्रम स्त्रियांच्या मनामध्ये असतात. तर त्याचं देखील उत्तर तुम्हाला मी आता सांगते. आपल्याला जर मासिक पाळीच्या काळामध्ये जर स्त्रियांना पारायण करण्याची वेळ आली तर ते आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे. जर तुमचं पारायण चालू आहे आणि मासिक पाळी सुरू झाली तर आपल्याला पारायण थांबवून शुद्धीकरणानंतर पुन्हा ते सुरू करायला लागतं. या काळामध्ये स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. यानंतर गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आणि यासोबतच तुमच्या घरामध्ये एखाद्या पुरुष व्यक्तीला देखील जर स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करायचं असेल तर स्त्री किंवा पुरुष असे कोणीही हे श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करू शकतात. त्याची फलप्राप्ती दोघांनाही तितक्याच प्रमाणामध्ये मिळत असते. कोणतीही गोष्ट आपण बऱ्याच वेळा इच्छापूर्तीसाठीच करत असतो. श्री स्वामी समर्थ सारामृताचं वाचन करायचं आहे तर ते कशासाठी करायचं आहे किंवा त्यापासून काय फलश्रुती असतात हे जर आपल्याला समजलं तर आपण नक्कीच त्यावरती आणखी प्रभावीपणे परिणामकारक असे उपाय करू शकतो किंवा आपण तितकंच मन लावून ते पारायण करू शकतो. मग याची फलश्रुती देखील मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही 7 पारायणं जर केली तर तुम्हाला रोग बरं होण्यास मदत होत असते. गंभीर आजार जर तुमच्या घरामध्ये कोणाला असतील तर त्यापासून या पारायणापासून त्याचा लाभ नक्की मिळू शकतो. यासोबतच 7 पारायणं जर केली तर तुमच्या शिक्षणामध्ये देखील तुम्हाला प्रगती होत असते. कारण की यामुळं एकाग्रता आणि स्मरणशक्तीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असते. जर तुम्ही विवाह आणि नोकरीसाठी हे पारायण करत असाल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृताचं एक पारायण जर केलं तर तुम्हाला यासाठी म्हणजेच विवाह आणि नोकरी मिळण्यासाठी मदत होत असते. सुयोग्य असा जोडीदार तुम्हाला मिळेल आणि इच्छित नोकरी देखील नक्की मिळेल. यासोबतच तुम्ही 7 पारायणं जर केली तर स्थावर मालमत्तेच्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होत असते. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि जर त्यांना या पारायणाची इच्छा असेल तर ते करू शकतात का? तर हो, नक्कीच. स्वामी समर्थांच्या सारामृताचं पारायण ही छोटी मुलं देखील नक्की करू शकतात. मात्र हे करत असताना त्यांच्या वयोमानानुसार तुम्हाला त्यांना किती अध्यायांचं पठण करून घ्यायचं आहे हे जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर मुलं लहान असतील तर त्यांना रोज एकच अध्यायाचं पठण केलं तरी देखील चालण्यासारखं आहे. मात्र यामुळं त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होत असते. आणि यासोबतच स्वामींची अतिप्रिय असलेली अशी लहान मुलं देखील स्वामी त्यांच्यावरती आपला कृपाशीर्वाद लवकरात लवकर देत असतात. त्यामुळं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये छोट्या मुलांसाठी जर उपाय म्हणून करत असाल तर तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ सारामृताचा पाठ त्यांच्याकडून देखील करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्ही स्वामींची ही प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृताचा पाठ हा अवश्य करा. स्वामी आपल्याला कृपाशीर्वाद हे नक्की देतील आणि त्यासोबतच येणाऱ्या दत्त जयंतीला देखील स्वामी आपल्यावरती नक्कीच त्यांचा कृपाशीर्वाद देतील. श्री स्वामी समर्थ.